थोडं थांबा मित्रांनो, हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि तुमच्या घरच्यांना मित्रांना नक्की शेअर करा, कारण 30 डिसेंबरला वैकुंठ एकादशी येत आहे. वर्षातून एकदाच येणारी ही एक अशी एकादशी आहे जिला खूप मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की जर या एकादशी बद्दलच्या या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही वर्षातला एक फार मोठा धार्मिक योग मिस करू शकता. वैकुंठ एकादशीला मोक्षदा एकादशी असंही म्हणतात. हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगवान विष्णू आपल्या वैकुंठाचे द्वार भक्तांसाठी उघडतात. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की या एकाच एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य वर्षातील उरलेल्या सगळ्या एकादशांच्या व्रता इतकंच असतं. म्हणजे वर्षभर इतर एकादशांचं व्रत जमलं नसेल तरी फक्त या एका दिवसाचं व्रत केल्याने संपूर्ण पुण्य मिळतं. या व्रतामुळे 7 जन्मांचे पाप नष्ट होतात. हे कुणाचं मत नाही, हे तर विष्णू पुराणात लिहिलेलं आहे. दक्षिण भारतात तिरुपती, श्रीरंगम, बद्रीनाथ यासारख्या प्राचीन आणि पवित्र मंदिरांमध्ये वैकुंठ एकादशीच्या दिवशी वैकुंठ द्वार दर्शन घेतलं जातं. साधारणपणे मंदिरात जी दारं वर्षभर बंद असतात ती दारं या एका दिवसासाठी उघडली जातात. या दारांना वैकुंठ द्वार असं म्हणतात. या दिवशी हजारो भक्त पहाटेपासून रांगेत उभे राहून श्रद्धेने त्या द्वारातून दर्शन घेतात, कारण धार्मिक मान्यतेनुसार या द्वारातून दर्शन घेणं म्हणजे वैकुंठ धामात प्रवेश केल्यासारखं पुण्य मिळतं. पण ही वैकुंठ एकादशी इतकी खास का मानली जाते? यामागची कथा काय आहे? चला तर मग ती कथा सोप्या शब्दात आज आपण जाणून घेऊया. पुराणानुसार मुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने भगवान ब्रह्मांकडून मृत्यू न येण्याचे वरदान मिळवले होते. या वरदानाच्या जोरावर त्याने सर्व देवतांना त्रस्त करायला सुरुवात केली. स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळ लोक अशा तिन्ही लोकांवर त्याने ताबा मिळवला. सर्व देवतांनी मग भगवान विष्णूंना या राक्षसाच्या आतंकातून मुक्त करण्याची विनंती केली. पण तुम्हाला माहित आहे का, भगवान विष्णू आणि मुरासूर यांच्यात हजारो वर्षे युद्ध सुरू होते. एके दिवशी भगवान विष्णूंना वाटले या राक्षसाचा वध करण्यासाठी नवीन अस्त्र शस्त्रांची आवश्यकता आहे, म्हणून ते एका गुहेत निद्राधीन झाले. पण मुरासूर तिथेही पोहोचतो आणि भगवान विष्णूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात भगवान विष्णूंच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट होते, एक देवी. त्या देवीच्या हातात विविध अस्त्र शस्त्रे होती, ज्यांच्या तेजाने मुरासुराच्या डोळ्यांची दृष्टीच नष्ट झाली आणि अखेर त्या देवीने डोळ्यांच्या दिव्य शक्तीने मुरासुराचा वध केला. यानंतर भगवान विष्णूंनी त्या देवीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवी म्हणाल्या, हे ईश्वर, आजच्या दिवशी जो कोणी व्रत करेल तो सर्व पापांपासून मुक्त होईल आणि त्याला वैकुंठ प्राप्त होईल. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि त्या देवीला एकादशी हे नाव दिले. मित्रांनो, ही होती वैकुंठ एकादशी मागची पवित्र कथा. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, श्रद्धा, संयम आणि भक्ती या तिन्ही गोष्टी मनापासून केल्या तर भगवान विष्णू स्वतः मार्ग दाखवतात. वैकुंठ एकादशीचा दिवस फक्त व्रत ठेवण्याचा नाही तर मन शुद्ध करण्याचा, चुका समजून घेण्याचा आणि पुढे चांगलं आयुष्य जगण्याचा आहे. या दिवशी शक्य असेल तर व्रत ठेवा, भगवान विष्णूंचं नाव घ्या आणि मनापासून प्रार्थना करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच साध्या भाषेतल्या धार्मिक कथा, माहिती आणि महत्त्वाचे दिवस जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. कमेंट्समध्ये जय श्री नारायण टाईप करायला विसरू नका.